तर संसदेच्या सगळ्या कामकाजावर आपल्याला लक्ष असेलच। वळूयात आपण पुढच्या बातमीकडे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या। छत्रपती संभाजीनगरच्या एफडीए प्रयोगशाळेमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे यातनं समोर येतंय। तुकाराम मुंढेंच्या कार्यपद्धतीवर 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे। आयुक्त तुकाराम मुंढेंची मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे आणि या तक्रार पत्रात अधिकारी आणि या कर्मचाऱ्यांच्या सह्या सुद्धा आहेत। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात त्यांच्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेमधील 29 अधिकारी कर्मचाऱ्यांनी थेट मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे लेखी तक्रार दिली आहे। मुंढेंनी सुरू केलेल्या कारवाईच्या धडाक्यामुळे कामाचा ताण वाढलाय, पण मनुष्यबळ कमी असल्यामुळे अतिरिक्त काम करावं लागत असल्याची तक्रार या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे। राज्यातील भेसळयुक्त अन्न विक्री आणि अन्न साठवणुकीमधील अस्वच्छतेवरून मुंढेंनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। आतापर्यंत या विभागाच्या एकाही अधिकाऱ्याला करता येणार नाही इतकं प्रचंड काम मुंढेंनी या विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर केलंय। साध्या पानटपरीपासून 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल्सवरही मुंढेंचा हा विभाग धाडी टाकून कारवाई करतोय। त्यामुळे भेसळयुक्त अन्न विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। मात्र आता या विभागाच्या छत्रपती संभाजीनगरच्या प्रयोगशाळेमधले अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुंढेंच्या विरोधात लेखी तक्रार केली आहे। 29 अधिकारी कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार करत मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे निवेदन सादर केलंय। प्रयोगशाळेमध्ये वाढलेल्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही। रिक्त पदं मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण आहे। सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेमध्ये काम करावं लागत असल्याचा आरोप होतोय। शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्यानं नाराजी आहे। अन्न, औषध, सौंदर्य प्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असल्याचा आरोप आहे। कामाच्या घाईमुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। औषध संहिता मानकांनुसार नमुने तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याचा आरोप आहे। जास्त नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोप आहे। 2 शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणं आणि मनुष्यबळ वाढवण्याची मागणी आहे। पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करून 2 शिफ्टचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तुकाराम मुंढेंच्या 20 वर्षांमध्ये आतापर्यंत 20हून अधिक बदल्या झाल्यात। पण अन्न आणि औषध प्रशासनामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं लोकांकडूनही चांगलंच कौतुक होतंय। आता त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। त्यावर मंत्री नरहरी झिरवाळ काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।